नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इथे नेर तालुक्यामधील मालखेड खुर्द या गावी आलेलो आहोत आणि श्री शिवशंकरजी मिश्रा यांच्या शेतामध्ये आपण इथं आलेलो आहोत. मागच्या रबी सीझनमध्ये तर आपण एक नुजिवळूचा 22-22 हा नवीन क्रांतिकारी गहू ह्यांची आपण एक बॅग दिली होती. तुम्ही बघू शकता हे इथून 8 सऱ्यापर्यंतचा आपला हे जे 8 सऱ्या आहे त्या 8 सऱ्यामध्ये आपला एक बॅग असलेला नुजिवळूचा 22-22 हा गहू आहे. तर एक ह्याच्याबद्दल त्यांचं काय मनोगत येतं हे आपण एक जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपल्याला नुजिवळूचा जो 22-22 हा नवीन गहू आहे जे आम्ही तुम्हाला डेमो दिला होता त्याच्याबद्दल एक थोडक्यात शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना माहिती सांगा. आपल्याला कसा वाटला? ही क्वालिटी एकदम चांगली आहे. हां आणि याच्यामध्ये गव्हामध्ये खूप चमक आहे. हां त्याची जी हाईट आहे एकदम लेवल आहे. बरोबर. म्हणजे बाकीचे जे आम्ही घेतलेलं आहे त्याची हाईट तुम्ही आता इथूनच दिसून राहिली. हां जे खाली दिसते ते एकदम लेवल टेबल पीस दिसते. बरोबर एकदम आणि असं क्वालिटी होणार. बरोबर. तर तुमचं म्हणणं आहे की एक समान आहे. आणि याच्या फुटवे वगैरे कसे आहे? फुटवे एकदम चांगले आहे. फुटवे वगैरे चांगले आहे. खूपच चांगले आहे. हां आणि जसं की तुम्ही बघू शकता फुटवे बघू शकता. फुटवे एकदमच चांगले आहे. हां बरोबर. आणि भाऊ तुम्ही जे मगाशी एका उंबीमधले दाण्याची संख्या मोजली ते किती निघाली आहे? 65 दाणे आहे एका 65 दाणे आहेत. हो. एक तुम्ही बघू शकता 65 दाणे जवळपास याच्यामध्ये भरलेले आहे. तर एकंदरीत तुमचं पण ह्याच्याबद्दल काय मत आहे 22-22 बद्दल? इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? 22 गहू हा चमकदार गहू आहे हां आणि क्वालिटी चांगली आहे. हां फुटवे चांगले आहे याचे हां आणि आवरेजला थोडाफार चांगला होईल आणि खाण्यास पण चांगला आहे असा नरम आम्हाला- नरम रोटी येणार त्याची. हा म्हणजे स्पेशली खाण्यासाठी पण हा रुचकर राहील. हा स्पेशली याचं काय गुणधर्म म्हणजे लवकर येणाऱ्या मधला तर आहेच. हो. आणि तांबेरा रोगाची विशेष सहनशील होतात हा हो. काही डाऊट नाही. कारण एवढ्या पाणी पावसा पडून सुद्धा हा एक चांगल्या प्रकारे उभा आहे. इतर वाहनाच्या तुलनेत तुम्हाला कसं वाटतोय हा? म्हणजे जसे की तुम्ही दुसरं वाहन कंपनीचं लावलं त्या व्यतिरिक्त हा कसा वाटतोय? इतर वाल्याचा विचार केला तर खूप चांगला गहू आहे. खूपच चांगलं. बरं चुलीवरच्या पाण्याने तिथं भरपूर समजा पडला नाही हा गहू. बरोबर इतर गहू वजन आले की पडतो, बरोबर हा पडला नाही. ते एक वैशिष्ट्य आहे. बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही हे आणखी लावाल असं तुम्ही गावात सजेस्ट तुम्ही करू करू शकतो. शकतो. हां. तुमचं किती प्लॅन आहे? समजा ह्या वर्षी तुम्ही एकच बॅग लावली तर नुजिवळूचा 22-22 तुम्ही पुढच्या वर्षी किती एकरामध्ये लावाल? पुढच्या वर्षी 6 एकरापर्यंत लावू आम्ही निश्चितच. 6 एकरामध्ये जवळपास 12 बॅगा. आपण आता जसं तुमची हे काढणी होईल गव्हाची त्यावेळेस आपल्याला किती उत्पादन येईल एक आपण त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ घेऊया. आता हे 20 किलोची बॅग आहे. 20 किलोच्या बॅगला एकंदरीत विचार केला तर 10 फुटापर्यंत 10 ते 12 फुटापर्यंत होईल असं आशा आहे. अशा आहे. हो. बरोबर. आता काय नाही ते आता आणखी काढणी झाल्यावर आपण हां. बघूया ते वेगळा सेपरेट घेऊया. तर धन्यवाद एक चांगलं संगोपन केल्याबद्दल आणि धन्यवाद. इतर शेतकऱ्यांना पण सुचवा. धन्यवाद.